यावेळेला भक्तीला आपण प्रारंभ करूया. आपण प्रार्थना करू. सैन्यांच्या यहोवा प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती आराधना करतो. आजच्या या प्रभुवारी आम्हाला तू आपापल्या घरामध्ये राहून तुझी स्तुती आराधना करण्याची ही संधी दिलेली आहेस. आम्ही जे काय आज प्रभू तुझी वचने वाचू, ऐकू आणि प्रभू तुझी स्तुती स्तुमने गाऊ, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आम्हाला कृपा करो. आपल्या आत्म्याने चालू, सामर्थ्याने भर आणि आजची आमची ऑनलाईन उपासना आशीर्वादित कर, येशूच्या नावाने, आमेन. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा. त्याच्या नामाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा. यावेळेला आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद आणि गौरव देऊया. गीत गाऊन त्याची स्तुती आराधना करूया. यावेळेस आपण गीत ऐकणार आहोत. ते गीत मोठ्याने गाऊया. यावेळेला स्तोत्र संहिता 98 आळीपाळीने आपण वाचन करूया आणि आपणासाठी पुढारी पण सिस्टर शीला खरात या करतील. स्तोत्र संहिता याचा 98 अध्याय 1 ते 9 वचन. देवाच्या नीतिमत्वाबद्दल स्तुती. परमेश्वराचे गुणगान नवे गीत जाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधिला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णावर शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावत. कारण तो पृथ्वीचा न्याय करावयास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करील व लोकांचा न्याय सरळपणे करील. हे देवबाप्पाचे वचन आहे. देवाची स्तुती असो.
आमीन. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतलेले आहेत त्याकडे आपण वळूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेतलेला आहे. यजकेलाचं पुस्तक 34वा अध्याय आणि 17 ते 24 आपल्यासाठी शैलेश कांबळे हे वाचतील. यजकेलाचा 34वा अध्याय 17 ते 24 वचन आपण वाचूया. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या कळप तुमचे असे होईल, मी मेंढरामध्ये एका बोकडांमध्ये निवाडा करीन. तुम्ही चांगला चारा खाऊन शेष राहिलेल्या पायाने तुडवतात, तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेल्या पायाने गडूळ करतात. हे काहीच नाही असे तुम्हाला वाटते काय? माझी मेंढरे तुमच्या पायाने तुडवलेला चारा खातात व तुमच्या पायाने गडूळ झालेले पाणी पितात. यास तो प्रभू परमेश्वर त्यास म्हणतो, पहा, मीच पुष्ट पशु व रोड पशु यामध्ये निवाडा करीन. अशक्तास तुम्ही आपल्या अंगाने व खांद्याने धक्के देतात व आपल्या शिंगाने हाकून देतात. म्हणून मी आपल्या कळपाचा बचाव करीन, म्हणजे ते इतर दुसऱ्यांचे भक्ष्य होणार नाही. मी मेंढरामध्ये निवाडा करीन, त्यावर मी एक मेंढपाळ नेमून त्यात चारीन. तो कोण तर माझा सेवक दावीद, तो त्यात चारीन, तो त्याचा मेंढपाळ होईल. मी परमेश्वर त्याचा देव होईल व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद अधिपती होईल. मी परमेश्वरी बोललो आहे. वाचलेल्या वचनात प्रभू आशीर्वाद द्या. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय आणि 16 ते 21 आपणासाठी खंडागळे वाचतील. शास्त्रभाग योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आपण 16 ते 21 वचने आपण वाचूया. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पण केला, ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याच्या कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जीवेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. आपण सत्याचे आहोत हे यावरून आपल्याला कळून येईल. आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ, कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे, त्याला सर्व काही कळते. प्रियजनो हो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. येथे शास्त्रभाग समाप्त होत आहे. परमेश्वर वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद पाठवा. यावेळेस आपण शुभवर्तमानाचं वाचन करूया. प्रभू तुम्हास असो. संत मत्तई याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 25व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 31व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याचबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. त्याचपुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करेल. मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवेल व शेरडास आपल्या डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडील लोकांस म्हणेल, अहो माझ्या पित्याचे. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यांस म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो. या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले ते वतन करून घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तहानेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही मजकडे आला. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही आपणास केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा तहानेले पाहून प्यावयास दिले, आपणाला परकी पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि आपणाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आपणाकडे आम्ही आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले त्या अर्थी ते मलाच केले आहे. मग डावीकडल्यास तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केलाय त्यात माझ्या पुढून जा.
कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, तहानेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी आणि बंदीशाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा आपणाला भुकेले, तहानेले, परके, उघडे, आजारी व किंवा बंदीशाळेत पाहून आपली सेवा केली नाही? तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्ही ज्या अर्थी या अति कनिष्ठातील एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक दंड भोगावयास जातील आणि धार्मिक लोक सार्वकालिक जीवन भोगावयास जातील. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेला आपण परिषदाचा मतांगीकार एकत्र म्हणूया. आपण सर्वजण या ठिकाणी आपला विश्वास प्रकट करू. सर्वसमर्थ एकच देव, जो पिता, आकाश, पृथ्वी आणि सर्व दृश्य वा दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरिया येजपासून देह धरून मनुष्य झाला आणि पंत पिलादाच्या वेळेस आम्हासाठी ज्याला आकृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरव आणि पुन्हा येणार आहे, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू जीवनदाता, पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र यास ज्याची आराधना गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कार्तिक व परिषद एकलेसेविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी एक बाप्तिस्मा यास मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमेन. यावेळेला सूचना आहे, त्याकडे आपण लक्ष देऊया. एक विवाह आहे, त्याची सूचना मी करत आहे. शेशान रॉबिन गावंडे हे अविवाहित असून सेंट ख्रिस्टोफर चर्च CNI कल्याण या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. तसेच मारिया विल्सन लमुएल ही अविवाहित असून होली क्रॉस चर्च CNI उमरखाडी भाईकळा या ख्रिस्त मंडळीचे सभासद आहेत. या दोघांच्या विवाहाची मी ऑनलाईन भक्तीमध्ये सूचना देत आहे. याबाबत जर कोणाला काही कायदेशीर हरकत घ्यावयाची असेल तर त्याने तसे पालकांना लेखी कळवावे. गाजवण्याची ही पहिली वेळ आहे. शेशान रॉबिन गावंडे व मारिया विल्सन लमुएल यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय देव बापा, शेशान रॉबिन गावंडे आणि मारिया विल्सन लमुएल या दोघांना तू आशीर्वाद दे. विवाहाच्या पवित्र संस्कारासाठी त्यांच्या मनाची तयारी कर. त्यांना आयुष्यभर तुझे मार्गदर्शन लाभू दे. आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. या आठवड्यामध्ये 19 तारखेला न्यूनतम नाण्याची ऑनलाईन भक्ती डायसिसच्या महिला मंडळाने घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या चर्चमध्ये पुढच्या रविवारी एक दानपेटी ठेवण्यात येणार आहे आणि महिलांना विशेष विनंती आहे की त्यांनी न्यूनतम नाणे प्रभूला अर्पण करावे. ही वेळ आहे साक्ष ऐकण्याची. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि कशा प्रकारे प्रभू आपल्या वचनातून त्याच्या लोकांना मार्गदर्शन करत आहे हे आपण ऐकूया. प्रेज द लॉर्ड. शरद बाळसे मी आपल्या पुढे माझी साक्ष देत आहे. चर्च आपला 82वा वाढदिवस साजरा करत आहे. सेंट ख्रिस्तोफर चर्चची मंडळी आपला 82वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्या निमित्ताने पाळकसाहेबांनी जो उपदेश सांगितला, तो उपदेश दिला अतिशय अर्थपूर्ण होता. त्यांनी उपदेशामध्ये 2 मंडळ्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक येरुशलेमेतील मंडळी आणि एक अंतुकियातली मंडळी. येरुशलेमेतील मंडळी ही ऑर्थोडॉक्स होती, नियमांचं काटेकोर पालन करणारी होती. देवाच्या वचनाची सेवा कमी परंतु नियमाची सेवा जास्त होती. थोडक्यात ते नियमशास्त्राधीन होते. दुसरी होती अंतुकियातली मंडळी, ही विदेशी मंडळी होती. यामध्ये परुशी होते, पाऊल होता, बर्नबा होता, कुप्र होतं, असे अनेक विदेशी मिळून ती मंडळी स्थापन झालेली होती. ह्या मंडळीचे पाळकसाहेबांनी वैशिष्ट्य सांगितले. 5 वैशिष्ट्य होते. ही नेतृत्व करणारी मंडळी होती, ही परमेश्वराच्या वचनाचं नेतृत्व करणारी मंडळी होती. दुसरी गोष्ट एक पुढारी पण करणारी मंडळी होती, परमेश्वराच्या वचनाचं पुढारी पण करणारी मंडळी होती. इथले पुढारी ही उपास प्रार्थना करून परमेश्वराचे आध्यात्मिकरित्या पुढारी पण करत होते.
ही मंडळी प्रेमळ मंडळी होती, एकमेकांवर प्रेम करणारी मंडळी होती. जरी ते विदेशी होते, त्यांची संस्कृती वेगळी होती, त्यांची भाषा कदाचित वेगळी असेल, परंतु ते एकमेकावर खरेपणाने प्रेम करणारी मंडळी होती. सेवाभावी मंडळी होती. कोणी मंडळीमध्ये आजारी असेल, दुखण्यात असेल, कोणी अडचणीत असेल, दुःखात असेल, त्याची सेवा करणारी मंडळी होती आणि भेदभाव न करणारी मंडळी होती. असे एकूण 5 मुद्दे पाळक साहेबांनी सांगितले. मुद्दे खूप अंतःकरणाला स्पर्श करणारे होते की चर्च आपला 82 वाढदिवस साजरा करत आहे आणि प्रत्येक व्यक्ती मंडळी आहे. मी देखील मंडळी आहे आणि मी आज 82 वर्षामध्ये अंतुकेच्या मंडळीमध्ये आहे, की मी यहुदियातल्या मंडळीमध्ये आहे, यरूशलेमतील मंडळीमध्ये आहे. नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वराची सेवा करत आहोत की आपण वचनाप्रमाणे सेवा करत आहोत, मनापासून सेवा करत आहोत का? आपल्या मंडळीमध्ये 5 वैशिष्ट्ये आहेत का? पुढारीपण, नेतृत्व करणारी, प्रेमळ, भेदभाव न करणारी, सेवाभावी, असे एकूण 5 वैशिष्ट्ये आपल्यामध्ये आहेत का? हे पुन्हा एकदा आपण आत्मपरीक्षण करण्यासाठी हा उपदेश परमेश्वराने आपल्याला पाळकसाहेबांमार्फत दिला. याबद्दल खरोखर परमेश्वराला धन्यवाद देतो की पुन्हा एकदा आपण आज आत्मपरीक्षण करूया आणि आपण अंतुकेच्या मंडळीप्रमाणे होण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर करो सर्वांना या उपदेशाद्वारे सर्वांना आशीर्वादित करो. धन्यवाद. पुढील रविवारपासून नेहमीप्रमाणे 9 वाजता आपण भक्ती करता चर्चमध्ये जमा होणार आहोत. राज्य सरकारने आणि तशाच प्रकारे मुंबई धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड प्रकाश पाठोळे यांनी जे आपल्याला मार्गदर्शिका दिलेली आहे त्या नियमांचं आपण पालन करणार आहोत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये उपासना आणि आराधना करण्यासाठी मला प्रभूने सहाय्य केलं आणि तुम्ही मला मदत केली, त्याबद्दल मी तुम्हा सर्व लोकांचे आभार मानतो. या काळामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये उपासनांच्या मध्ये ज्यांनी देवाच्या वचनाची घोषणा केली, सेवा केली, ज्यांनी देवाचं वचन वाचलं, ज्यांनी गीते गायली, ज्या देवाच्या सेवकांची गीते आपल्या उपासनेमध्ये घेतली, त्या सर्व देवाच्या गायक सेवकांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आपल्या पास्टेट कमिटीचे सर्व सभासद, सेक्रेटरी श्री प्रवीण गोडेराव आणि खजिनदार श्री नितीन भोसले आणि इतर सर्व सभासद यांनी जे सहकार्य केलं, विशेष करून सुदेश कांबळे आणि शरद बारसे हे 2 ले लीडर माझ्यासोबत अहोरात्र होते आणि प्रत्येक भक्तीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते नसते तर कदाचित फार कठीण झालं असतं हे ऑनलाईन उपासना घेण्यासाठी, कारण पडद्यामागे जे काम करतात त्यांचे कष्ट फार मोठे असतात आणि महान असतात आणि म्हणून त्यांचे पण मी प्रभूमध्ये आभार मानतो. तशाच प्रकारे या प्रार्थना, उपासना, आराधना या ज्या ऑनलाईन भक्ती होती, ही भक्ती बघण्यासाठी तुमच्या घरातील सर्वांनी सहकार्य केलं, सर्वांना देवाने आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याबद्दल देवाचे आपण आभार मानूया, देवाचा गौरव करूया की प्रभूने आतापर्यंत आपल्याला अद्भुत रीतीने चालवलेला आहे. यावेळेला आपण दानपात्र घेऊ आणि हे गीत ऐकत असताना आणि गात असताना प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि प्रभूने जे आम्हावरती अनंत उपकार केलेले आहेत त्यामधून त्याच्या गौरवासाठी, त्याच्या मंडळीच्या गरजपूर्तीसाठी आपण दान एकत्र गोळा करणार आहोत. सकल तुझे
यावेळेला आपण दानपत्रावरती आशीर्वाद मागूया. प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. प्रभू, तू आम्हाला दिलंस आणि तुझे उपकार आम्ही जाणावेत आणि प्रभुदेवपा तुझ्या मंडळीची गरज पूर्ण केली जावी. या कारणास्तव जे दान आम्ही गोळा केलेलं आहे त्याजवळ तुला आशीर्वाद पाठव आणि याचा विनियोग करत असताना प्रभुदेवपा कमिटीला तू आपल्या सामर्थ्याने चालव आणि प्रभू जे देऊ शकले नाहीत त्यांना देण्यासाठी तू मदत कर. येशूच्या नावाने आमेन. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत. आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊया. मुद्देसूद प्रार्थना करण्यात येईल. मंडळीने त्या प्रार्थनेला प्रतिसाद द्यावा. तुला विनवितो आमचे ऐक असा प्रतिसाद मंडळीने द्यावा. हे सर्वसमर्थ ईश्वरा, मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हा शिकवले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू ऐक. तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एक्लेसियाला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून हे जगत चालका, जे तुझे पवित्र नाव पत्कारितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्य व ईश्वरचित प्रीतीत राहावे म्हणून हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रीस्ट व डीकन यांना विशेषतः तुझे सेवक, आमचे मॉडरेटर रेव्हरंड PCC आणि आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र सांगप्रेम्यतांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालवण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे सत्य स्वरूपा, तुझ्या एक्लेसियाची उभारणी व शुभवर्धनाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकास निरनिराळी कामे करण्यास सुपाचरण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण आहे त्याला अंतःकरणाने व योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून हे जगन्नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या शांतीच्या मार्गाने चालेल आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर की तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतःकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून हे दयाधना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, विशेषतः आमच्या चर्चचे सभासद ज्यांची नावे आम्हाला ठाऊक नाही, त्याचप्रमाणे विशेष करून आम्ही प्रार्थना करतो. या जगामध्ये परमेश्वराची महामारी पसरली आहे. कोरोना व्हायरस परमेश्वरा, हा विषाणू परमेश्वरा संपूर्ण देशभर पसरला आहे. तो आटोक्यात येण्यासाठी परमेश्वरा तू सहाय्य आणि मदत कर. त्याचप्रमाणे जे ह्या आजाराने पीडित आहे परमेश्वरा त्यांना तू स्पर्श कर आणि या आजारातून त्यांना बाहेर असं काढ. त्याचप्रमाणे परमेश्वर बाप्पा, डॉक्टर, सायंटिस्ट आणि जे इतर जे काही परमेश्वरा सहाय्यक वर्ग आहे परमेश्वरा, या विषाणू नायनाट व्हावा यासाठी जे औषध आणि लस उपचार परमेश्वरा याचं संशोधन करत आहे त्यांना तू योग्य ते मार्गदर्शन कर. त्याचप्रमाणे आम्ही आठवण करतो परमेश्वरा, जे कोणी आजारी असतील परमेश्वरा त्यांचे तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अत्यर्क लाभ प्राप्त व्हावे म्हणून हे संतभूषणा, तुझ्या संतांच्या चांगल्या कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह
तू आम्हास द्यावा म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. हे बाप्पा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागीपणात संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवीय प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. परमेश्वराच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. आपण प्रार्थना करू. सैन्यांच्या यहोवा स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद देतो. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये गेले 8 महिने प्रभू तू आमच्या संगती राहिलास आणि परमेश्वर पित्या, प्रत्येक रविवारी तुझ्या वचनातून तू आम्हाला मानना दिलास. एक रविवार प्रभू देव बाबा तुझ्या वचनाशिवाय आमचा गेला नाही. केवढी मोठी तुझी ही कृपा आम्हावरती होती. प्रभू, आम्ही विनंती करतो, अशीच तुझी कृपा तुझ्या निवडलेल्यांच्यावरती कर आणि प्रभू देव बाप्पा आम्हा प्रत्येकाचं तू संरक्षण कर. हीच तुझ्याजवळ आग्रहाची प्रार्थना करीतो. आता ये प्रभू, तू आणि आजच्या भक्तीचा ताबा घे. तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. जे शास्त्रपाठ आपल्यासमोर वाचण्यात आले त्यापैकी शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून उच्चारले गेलेले शब्द आपल्याला मत्याचे शुभवर्तमान याचा 25वा अध्याय आणि 31 ते 46 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. येशूने त्याच्या द्वितीय आगमना संबंधाने यामध्ये वर्णन केलेलं आहे. कारण तो जेव्हा येईल त्यावेळेला तो न्यायाधीश म्हणून येणार आहे आणि तो येईल त्यावेळेला तो राजा म्हणून येणार आहे. आणि जशा राजाचं आगमन ते गौरवाने होतं तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन या पृथ्वीवरती होणार आहे. त्यानंतर जसा राजा राज्य करतो तसा तो राज्य करणार आहे. जसा राजा आपल्या प्रजेचा न्याय करतो त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त लोकांचा न्याय करणार आहे. आणि हे सगळं वर्णन आपल्याला या पवित्र शास्त्रातील परिच्छेदामध्ये पाहायला मिळतं. येशू हा राजा आहे आणि या कारणास्तव तो योग्य रीतीने आणि अधिकाराने न्याय करणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं एकदा का हा न्याय केला की त्यानंतर कोणालाही अपिलात जाण्याची परवानगी नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा शेवटचाच अधिकारी असणार आहे की त्याच्यावरती दुसरा कोणी नाही. आमचा न्याय करण्याचा अधिकार देवाने त्याला दिलेला आहे आणि त्यामुळे त्याने एकदा न्याय केला की आम्ही अपिलामध्ये जाऊ शकत नाही. आमची त्याच्यापासून सुटका होणार नाही. हा न्यायाचा दिवस बहुतेकांना त्यांचे अंतचक्षु उघडण्याचा दिवस असणार आहे, गौरवाचा दिवस असणार, आनंदाचा दिवस असणार आहे. तर काहींना तो दुःखाचा दिवस असणार आहे. कारण लोकांनी पाहू नये अशी कृत्ये त्यांनी स्वतः केलेली असतात आणि ती त्यावेळेला उघड केली जातील. आणि म्हणून हा न्यायाचा दिवस ज्याला पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेला आहे तो सगळ्यांची कृत्ये उघडी करणार आहे. आता मला तुम्हाला सांगू द्या की हा न्याय कसा असेल. पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त जो न्याय करणार आहे शास्त्रामध्ये आम्ही पाहतो तो सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे. कुठलंही राष्ट्र त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक राष्ट्राचा परमेश्वर न्याय करणार आहे. कारण प्रत्येक राष्ट्रासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पवित्र बलिदान केलेलं आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये त्याने सुवार्ता पोहोचवलेली असणार आहे आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राचा न्याय होईल. दुसरी गोष्ट न्यायाविषयी आम्हाला तुम्हाला सांगू द्या ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा न्याय होणार आहे. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय होणार आहे. एकही व्यक्ती न्यायातून सुटणार नाही. हे लक्षात घ्या. आमचा न्याय होणार आहे. आम्ही केलेल्या कृत्यांचा न्याय प्रभू करणार आहे. आम्ही जे वाईट केलेलं आहे आमचं तारण होण्या अगोदर त्याचा न्याय होणार नाही. कारण प्रभूने ती पातके आमची स्वतःवर घेतली, आमच्या पातकांची क्षमा केली आणि आम्हाला तारण देव केलेलं आहे. आणि जेव्हा ही तारण म्हणजे मुक्ती आम्हाला मिळालेली आहे, कशापासून मिळाली? आमच्या पापांपासून, आमच्या वाईटापासून, वाईट गोष्टींपासून, वाईट कृत्यांपासून, वाईट सवयींपासून, वाईट स्वभावापासून आम्हाला मुक्ती मिळाली. म्हणजे आमचं तारण झालेलं आहे. आणि त्यामुळे तारणानंतरच्या जीवनामध्ये आमची पातक जी आम्ही करू त्याचा न्याय परमेश्वर करणार आहे.
हो, तारणामुळे आमच्या भूतकाळातील पातकांची क्षमा झाली, पण तारणानंतर भविष्यकाळ किंवा वर्तमान काळ जो आहे त्यामध्ये जी आम्ही पातके करू त्याचा न्याय होणार आहे. असं नाही की तारण झालं म्हणून आम्ही करत असलेल्या पातकांची क्षमा झालेली आहे. त्याची गोळाबेरीज परमेश्वर करणार आहे. हो, आम्ही जर तारण झालेले आहोत, आम्ही जर तारण पावलेले आहोत असं म्हणतो, तर आमचं जीवन हे परमेश्वराच्या वचनानुसार असलं पाहिजे. जर ते नसेल तर फक्त आम्ही मुखानेच परमेश्वराचं गौरव करणारे असो, पण अंतःकरण परमेश्वरापासून खूप दूर असणार आहे. आपण एक साधा विचार करूया. समजा माझं तारण झालं, माझ्या भूतकाळातील पातकांची क्षमा झाली, पण तारणानंतर मी आता ज्या चुका करत आहे आणि पाप करत आहे, प्रभू ते सोडून देईल का? मग किती छान होईल नाही का? म्हणजे मग तारणाच्या अगोदरचं जीवन आणि तारणाच्या नंतरच्या जीवनामध्ये फरक काय राहिला? आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आम्हाला आता दंडाज्ञा नाही. आम्हाला आमच्या गतपातकांची, भूतकाळातील पातकांची शिक्षा मिळणार नाही. परंतु प्रभू आम्ही सध्या करत असलेल्या, तारणानंतर करत असलेल्या कृत्यांचा हिशोब घेणार आहे. प्रत्येकाचा न्याय होणार आहे. एकही मनुष्य न्यायापासून सुटणार नाही. आणि असं म्हटलेलं आहे की हा जो न्याय होणार आहे हा ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे होणार आहे. मग जर कोणी चांगली कृत्य केली असतील तर त्यानुसार त्याचा न्याय होईल. जर कोणी वाईट कृत्य केले असतील, प्रभूला न आवडणारं जीवन जगला असेल, तर त्या प्रकारे त्याचा न्याय होणार आहे. कोणासाठी हा न्याय आनंदाचा असेल कारण त्याने चांगली कृत्य केलेले असतील, कोणासाठी हा न्याय दुःखाचा असेल कारण त्याला शिक्षेस तो पात्र ठरेल, अनंतकालिक शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे. आणि मग प्रभू ज्या वेळेला न्याय करेल त्यावेळेला त्यामध्ये वादविवाद नसणार आहे, त्यामध्ये वादी प्रतिवादी नसणार आहेत. आम्हाला त्यावेळेस पुरावे द्यायची गरज नाही. सारं काही परमेश्वर आमच्या समोर एका उघड्या पुस्तकासारखं उघडं करणार आहे. प्रभूपासून काही लपत नाही. आज तुम्ही तुमच्या पत्नीपासून, पतीपासून, घरातल्या लोकांपासून, आई वडिलांपासून, भाऊ बहिणींपासून, चर्चमधल्या लोकांपासून, पालकांपासून आणि वरिष्ठांपासून, अधिकाऱ्यांपासून बऱ्याच गोष्टी लपवून जर आम्ही मनाचे सगळे भोग उपभोगत असो, आम्ही जर पातक करत असो, तर ते परमेश्वर प्रत्येक गोष्ट पाहत आहे आणि त्याचा जाब आम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून प्रियानो, न्याय होणार आणि तो न्यायाचा दिवस अतिशय जवळ आलेला आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, न्यायाची प्रक्रिया कशी असेल, प्रोसिजर काय असणार आहे. शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की हा न्याय शेवटचाच न्याय असणार आहे. याच्यानंतर परत न्याय नसणार. साऱ्या जगाचा, साऱ्या राष्ट्रांचा, साऱ्या लोकांचा न्याय होणार आहे. आणि म्हणून हा शेवटचा न्याय असणार आहे. दुसरा विचारच आम्ही करू शकत नाही की त्यानंतर आम्हाला पुन्हा न्याय मिळेल. नाही प्रियानो, शेरडं आणि मेंढरं ही वेगळी करण्यासाठी हा न्याय असणार आहे. धार्मिक आणि दुर्जन वेगळे करण्यासाठी हा न्याय असणार आहे. चांगले आणि वाईट वेगळे करण्यासाठी हा न्याय असणार आहे. जे चांगले आहेत ते प्रभू बरोबर अनंतकालिक जीवनासाठी निघून जातील आणि जे वाईट आहेत ते अनंतकालिक नरकासाठी निघून जातील. संपलं. आदामापासून सुरुवात झालेल्या पृथ्वीला पूर्ण विराम त्यावेळेस दिला जाणार आहे. जे उजव्या बाजूला आहेत, मला तुम्हाला वाचून दाखवू द्या काय लिहिलेलं आहे. उजवीकडील लोकांना तो काय म्हणतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं एका राजाचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो असं म्हणतो की तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हा करता सिद्ध केले ते वतन करून घ्या. हो. आणि मग तो डावीकडल्या लोकांना म्हणेल, काय म्हणेल पहा बरं, 41 वचन, अहो शापग्रस्त हो सैतान व त्याचे दूत यांसाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात माझ्या पुढून निघून जा. हो प्रियानो, देव हा आत्मा आहे आणि आत्मा हा निर्विकार असतो. जेव्हा आम्ही वाचतो की देवाच्या उजवीकडे तो बसला, याचा अर्थ देवाच्या सन्माननीय अशा सानिध्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे.
आणि जेव्हा येशूच्या उजव्या हाताकडे म्हणतो त्यावेळेला खरोखर येशू हा देहधारी झालेला आहे आणि या देहाने तो आला आणि त्याच देहाने तो गौरव शरीरामध्ये उठवला गेला आणि त्या शरीरासह तो स्वर्गात गेलेला आहे. आणि म्हणून येशूच्या उजवीकडे जे आहेत ते धार्मिक जन आहेत आणि जगाच्या स्थापनेपासून जे त्यांच्यासाठी आशीर्वादित अशी जागा निर्माण केलेली आहे, जो स्वर्ग आहे तो त्यांना प्राप्त करून दिला जाईल. परंतु जे डावीकडले आहेत ते शापग्रस्त आहेत आणि त्यांची रवानगी त्याचे सैतान आणि त्याचे दूत यासाठी केलेल्या सार्वकालिक अग्नीमध्ये केली जाईल. उजवा हात प्रियानो एक आदराची जागा आहे, एक सन्मानाची जागा आहे आणि उजवा हात हा देवातर्फे मिळणारं संरक्षण याचं प्रतीक आहे. पहा बरं, स्तोत्रसंहिता 44 आणि 3 वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद फार सुंदर रीतीने प्रभूच्या उजव्या हाताकडे असलेल्या लोकांसंबंधाने वर्णन करतो. यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, यांच्या बाहुबलाने यास विजय प्राप्ती झाले असे नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज यांनी ती झाले, कारण याचवर तुझी कृपा दृष्टी होती. हो, इस्रायलाबद्दल वर्णन केलेलं हे वचन आहे. त्यांच्या पराक्रमाने, त्यांच्या बलाने, सामर्थ्याने ते विजयी झाले नाही, तर परमेश्वराच्या उजव्या हातामुळे, परमेश्वराचा भुज आणि त्याचे मुखतेज यांनी ते प्राप्त झालेले आहे. पुढे आम्ही दुसरं एक वचन वाचतो, स्तोत्रसंहिता आणि 17वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये देखील आम्हाला देवाच्या उजव्या हाताबद्दल वर्णन केलेलं पाहायला मिळतं. स्तोत्रसंहिता 17वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? तुझा आश्रय करणाऱ्यांचे त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने रक्षण करीतोस, तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. उजव्या हाताने परमेश्वर आमचं रक्षण करतो. परमेश्वराचा उजवा हात सामर्थ्यशाली आहे, प्रतापशाली आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की उजवा हात देवाचे आम्हाला अभिवचन आहे याचं प्रतीक देतो. स्तोत्रसंहिता आणि 110 जर आपण काढलं, स्तोत्रसंहिता 110 आणि त्या 110व्या स्तोत्रामधील पहिलं वचन जर आपण वाचलं तर फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. स्तोत्रसंहिता 110, माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. तू माझ्या उजवीकडे बैस. परमेश्वराच्या बाजूला येशू ख्रिस्ताला बसण्यासाठी प्रभूने स्वतः आमंत्रण दिलेलं आहे. आणि हीच गोष्ट आम्ही प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय, प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 32 ते 33 या वचनामध्ये वाचतो. असं म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये की त्या येशूला देवाने उठविले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. यास्तव तो देवाच्या उजव्या हस्ते उच्चपदी बसवलेला आहे व त्याला पवित्र आत्म्याशीचे वचन प्राप्त झाले आहे आणि त्याने तुम्ही जे पाहता व ऐकता ते ओतिले आहे. देवाच्या उजव्या हस्ते उच्चपदी प्रभू येशू ख्रिस्ताला बसवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे प्रियानो, परमेश्वराचा उजवा हात हे आम्हाला अभिवचन देणार आहे. परमेश्वराचा उजवा हात हे आम्हाला संरक्षण देणार आहे. परमेश्वराचा उजवा हात ही एक आदराची, सन्मानाची जागा आहे असं शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. आणि आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचा उजवा हात हा देवाकडून आम्हाला होत असलेल्या पुरवठ्याचं प्रतीक आहे. स्तोत्रसंहिता 16 आणि याच्या 11व्या वचनामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं. स्तोत्रसंहिता 16 आणि 11 वचन, जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यामध्ये पूर्णानंद आहे आणि तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहे. पुरवठा आहे, धार्मिकता आहे. आणि खरोखर अशा प्रकारे जे येशूवर विश्वास ठेवून त्याच्या शिकवणीनुसार जगतात आणि राहतात ते त्याच्या उजव्या हाताला आशीर्वादित अशा जागी राहतील. देवाच्या राज्यात ते प्रवेश करतील. अनंतकालिक जीवनामध्ये ते प्रवेश करतील. सार्वकालिक आनंद त्यांना
प्राप्त होणार आहे. अगदी सृष्टी स्थापनेपासून, मगाशी आपण वाचलेलं आहे, सृष्टी स्थापनेपासून स्वतःचे राज्य देण्याकरता देव उत्सुक होता आणि ते राज्य मग न्याय झाल्यानंतर मानवांना तो देणार आहे. त्याचे भागीदार, त्याचे वारसदार म्हणून तो आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये नेऊन ठेवणार आहे, वसवणार आहे. आणि खरोखर त्या प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया की त्या प्रभूने आम्हाला आज हे पुन्हा एक वार प्रगट केलेलं आहे की न्यायानंतर आम्हाला सार्वकालिक जीवनात, ज्याचा आम्ही आज फक्त विचारच करू शकतो, ज्याच्याबद्दल आम्ही फक्त ऐकू शकतो, वाचू शकतो, पण प्रत्यक्षपणे आम्ही त्या सार्वकालिक जीवनात त्यानंतर आपण जगणार आहोत. डावा हात हा परमेश्वराचा. मानवाला देवाने दोन्ही हात दिलेले आहेत, उजवाही दिलेला आहे, डावाही दिलेला आहे. मानवाला देवाने दोन्ही हात दिलेले आहेत, उजवा आहे, डावा आहे. एक चांगला आहे, एक वाईट, अशातला भाग नाही आहे. परंतु एक सर्वसाधारणपणे बोलण्याची ती एक पद्धत आहे. जेव्हा आपण चांगल्यापासून वाईट विभागतो किंवा वर्गातील मुलांची आपण विभागणी करतो, अरे तुम्ही या माझ्या उजव्या हाताला या, तुम्ही माझ्या डाव्या हाताला या, नाही का? किंवा बसमध्ये बसताना आपण उजव्या बाजूला बसतो, डाव्या बाजूला बसतो, उजव्या बाजूला रांग लावा, डाव्या बाजूला रांग लावा, ही बोलण्याची पद्धत आहे, नाही का? चांगल्यापासून वाईट किंवा शेरडापासून मेंढरं किंवा विभागणी करत असताना दोन गटामध्ये उजवा आणि डावा हा शब्द वापरला जातो. तशाच प्रकारे जर उजव्या हाताला प्रभूने म्हटलेलं आहे की धार्मिक जन आहेत, तर डाव्या हाताला स्वाभाविकपणे दुर्जन लोक असणार आहेत, नाही का? शापग्रस्त आहे. डावा हात हा शापग्रस्त नाही, परंतु त्या बाजूला असलेले हे शापग्रस्त आहेत. आणि म्हणून प्रियानो, हा शब्द प्रयोग उजवा आणि डावा शास्त्रामध्ये वारंवार वापरण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा मुद्दा आहे, पहिला आपण पाहिला आणि तो म्हणजे न्याय कसा असेल. दुसरा आपण पाहिला न्यायाची प्रक्रिया किंवा प्रोसिजर कसा असणार आहे. आणि तिसरा आहे न्याय कशाचा होणार आहे. संपूर्ण जोर हा प्रेम ह्या शब्दाभोवती आम्हाला आढळतो. न्याय हा प्रेमावर आधारित असणार आहे. या जीवनामध्ये आपणास अनेक जबाबदाऱ्या आहेत, अनेक कर्तव्य पार पाडायची आहेत, पण हे करत असताना आम्ही शेजाऱ्यावर प्रीती करावी हा जो स्वर्गाचा नियम आहे हा विसरता कामा नये. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणं हे तितकंच महत्वाचं आहे, कारण यातूनच आम्ही देवावर प्रेम करतो याची प्रचिती किंवा याची साक्ष आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि म्हणून देवावर प्रेम करतो आणि आम्ही त्याची आज्ञा पाळतो याचं प्रतीक जर काय असेल तर आम्ही जनसेवा करणं गरजेचं आहे. योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय, योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय आणि 17 ते 18 वचनामध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. तर मग आपल्याजवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याबद्दल कळवळा येऊ देत नाही, त्याच्या ठाई देवाची प्रीती कशी राहते. मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने आणि सत्याने आपण प्रीती करावी. आमच्याकडे जी साधन संपत्ती आहे त्यापैकी जर कशाची गरज आमच्या एखाद्या भावाला आणि बहिणीला असेल आणि ती जर असून देखील आम्ही गरज त्याची पुरवत नाही, तर आम्ही कोणत्या मुखाने म्हणणार की मी देवावर प्रेम करतो, मी देवावर प्रेम करतो किंवा मी लोकांच्यावर प्रेम करतो. हे शब्दांनी किंवा जिभेने सांगण्यापेक्षा ते आम्ही कृतीने आणि सत्यतेने आपण प्रीती करावी ही प्रभूची शिकवण आहे. किती सुंदर आहे. आणि असं जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला आम्ही देवावर आमचा विश्वास आहे, ख्रिस्तावर आमचा विश्वास आहे हे जगाला प्रसिद्ध करतो. आम्ही देवाची लेकरं आहोत हे सिद्ध होते. आपल्या पातकांची चिंता करू नका, कारण त्याची दखल देवाने घेतलेली आहे. तारणाच्या अगोदरच्या पातकांची दखल घेऊ नका, त्याची दखल प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः घेतलेली आहे. आम्ही आता कसे जगत आहोत याकडे लक्ष द्या. देवाची कृपा आणि प्रेम हे अमर्याद आहे. आज जर आम्ही पातकामध्ये जीवन जगत असो तर न्याय चुकणार नाही, पण जर आम्ही वेळीच प्रभूकडे वळालो आणि पातकांपासून वाईट गोष्टींपासून जर आम्ही स्वतःला वेगळं केलं, दूर ठेवलं, तर प्रियांनो न्यायाच्या दिवशी आम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. प्रभू आमच्यावर अमर्याद प्रेम करतो. तो आमची क्षमा करायला आजही तयार आहे. तो त्याच्या अंतर्ज्ञानाने आमच्या मनातील विचार जाणतो, ओळखतो आणि म्हणून प्रियानो प्रभूपासून काही लपवून राहत नाही. आम्ही एकमेकावर प्रेम करावं. आम्ही देवावर प्रेम करतो याचं ते प्रतीक आहे.
आम्ही एकमेकाची काळजी घ्यावी, हे आम्ही देवावर प्रेम करतो त्याचंच देखील प्रतीक आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही एकमेकांची सेवा करणं आवश्यक आहे. हो प्रियानो, तुमच्या मनामध्ये विचार आला असेल, आम्ही शेजाऱ्यावर प्रेम का करावं, शेजाऱ्यावर प्रीती का करावी, आम्ही त्यांना मदत का करावी. शास्त्र काय म्हणतं? योहानाचं सुवर्तमान 13वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुमची एकमेकावर प्रीती असली तर सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. येशूचे शिष्य आहात हे जर तुम्हाला लोकांना दाखवायचं असेल किंवा लोकांनी तुम्ही येशूचे शिष्य आहात हे ओळखायचं असेल, तर प्रियानो, आम्ही एकमेकावर प्रेम करणं म्हणजेच एकमेकांची सेवा करणं गरजेचं आहे. हो प्रियानो, आणि अशांना मग खात्री मिळते की त्यांच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वस्ती करतो. जे शुभवर्तमान वाचलेलं आहे त्या शुभवर्तमानामध्ये जनसेवेबद्दल प्रभू असं म्हणतो की मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयाला दिले, मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले, आणि मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतले, आणि मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही मजकडे. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही आपणाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा तहानेले पाहून प्यावयास दिले, आपणाला परके पाहून आम्ही केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि आपणाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही आपणाकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो, ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले त्या अर्थी ते मलाच केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करणं, एकमेकांची ओझी वाहणं, एकमेकांची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तसे केल्याने आम्ही प्रभूला केल्यासारखे होते. आणि जे करत नाहीत त्यांना काय म्हटलेलं आहे? प्रभू असं म्हणतो, जे अशा गोष्टी करत नाहीत ते डावीकडचे जे लोक आहेत त्यांना असं तो म्हणतो की मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाव्यास दिले नाही, मी तहानेला होतो तेव्हा मला प्याव्यास दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले नाही, आजारी आणि बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझी समाचार घेतला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तहानेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहून आपली सेवा केली नाही. तेव्हा तो त्यांना म्हणेल, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्ही ज्या अर्थी या अति कनिष्ठातील एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. हो, आणि मला आनंद वाटतो की ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या अनेक ख्रिस्ती कुटुंबियांनी, अनेक ख्रिस्ती बंधू भगिनींनी, अनेक चर्चेसनी, अनेक मंडळांनी, अनेक संघटनांनी गरिबांना अन्न दिलेलं आहे, पाणी पुरवठा केलेला आहे, त्यांना वस्त्र दिलेले आहेत. हो प्रियानो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाहीत. हो, कारण तुम्ही त्यांची काळजी घेतली, त्यांना अन्न पाणी दिले, त्यांना वस्त्र दिले, याचा अर्थ तुमचा प्रभू त्यांच्यामध्ये दुःखी होता, त्या प्रभूची तुम्ही काळजी घेतलेली आहे. आणि बघ असं म्हटलेलं आहे प्रिय, त्याचं प्रतिफळ काय आहे की ते तर सार्वकालिक दंड भोगाव्यास जातील. कोण? ज्यांनी ही अशा प्रकारे काळजी घेतली नाही ते सर्व सार्वकालिक दंड भोगाव्यास जातील. ज्यांनी अशा प्रकारे गोरगरिबांची काळजी घेतलेली आहे आणि घेणार पुढे येणाऱ्या दिवसामध्ये, असे सर्व लोक धार्मिक आहेत. कोण आहेत? धार्मिक आहेत, नीतिमान नाहीये, धार्मिक आहेत. आणि असे धार्मिक लोक सार्वकालिक जीवन भोगावयास जातील. हो प्रिया, आणि म्हणून आम्ही सत्कृत्य करण्यासाठी आळस करू नये, कारण देऊ नये, तर आम्ही पुढाकार घ्यावा. स्वतःचं संरक्षण करून इतरांचंही संरक्षण करणं हे तितकंच गरजेचं आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रभूने किती सुंदर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. शेवटी प्रियानो, येशू राजा असूनही तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने देह धारण केलं आणि अपमानित जीवन तो जगला, दुःखमय जीवन तो जगला, पण देवाने त्याला गौरवामध्ये पुन्हा उठवले आणि स्वीकारले. आणि यामुळे त्याने आम्हा पुढे खात्रीलायक अशी आशा ठेवलेली आहे की आपणही एक दिवशी मृत्यू पावणार आणि प्रभू आम्हाला पुन्हा मेलेल्यातून
उठवणार आहे. गरजूंना आपली सेवा देऊन आम्ही ख्रिस्ताची एक प्रकारे सेवाच करत असतो, हे कदापि विसरू नका. एके दिवशी आम्हा सर्वांना देवाच्या न्यायासनासमोर उभं राहायचं आहे आणि मग आमच्या कृत्यानुसार आमचा न्याय केला जाणार आहे. देवानं देव केलेल्या साधन संपत्तीचा उपयोग आम्ही कसा केला, त्याचा उपभोग आम्ही कसा केला, त्याची आम्ही राखण कशी केलेली आहे का ते आम्ही नष्ट केलेलं आहे, याचाही न्याय परमेश्वर त्यावेळेस करणार आहे. आणि म्हणून येशूला अनुसरणे म्हणजे स्वतःचा त्याग करणे, स्वतःचा वधस्तंभ स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालणे होय. आणि दैवी विचार जेव्हा आमच्या मनात येतात तेव्हा आम्ही वाईट करतच नाही. जेव्हा दैवी विचाराने आमचं मन भरून जातं त्यावेळेला आम्ही चांगल्या गोष्टी करतो, चांगली कृत्य करतो. आणि माझा प्रभू तुम्हासाठी सेवेची दारे उघडी करत की जेणेकरून तुम्हाला गोरगरिबांचं ओझं प्राप्त होईल आणि तुम्ही त्यांची काळजी करून देवाची काळजी कराल. देव त्यांच्यावर प्रेम करून देवावर आम्ही प्रेम करणारी माणसं आहोत हे सिद्ध कराल. आणि अशा प्रकारे जगण्यासाठी, राहण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करो. प्रार्थना करू आपण. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू परमेश्वर पित्या आम्हाला सेवेची दालनं उघडी कर. आणि प्रभू देवबापा, जे गरजू आहेत, जे पोरके आहेत, उघडे आहेत, ज्यांना अन्न पाणी नाही, जे भुकेले तहानेले आहेत, ज्यांना वस्त्र नाहीत, प्रभू अशांच्या पर्यंत आम्ही पोहोचावं. जे बंदीशाळेमध्ये आहेत प्रभू, त्यांना आम्ही सुवार्ता पोहोचावी म्हणून तो आम्हाला कृपा करू. जे अशा व्यक्तींना मदत करतात ते तुला मदत करतात. जे अशा व्यक्तींना उसने देतात ते तुला उसने देतात. आणि जे अशांची काळजी घेतात प्रभू देवबापा, त्यांना तू धार्मिक म्हणतोस आणि सार्वकालिक जीवन बहाल करतोस. पण जे असं करत नाहीत ते स्वार्थी आहेत आणि त्यांची रवानगी सार्वकालिक अग्नीमध्ये तू करतोस. हे आज तुझ्या वचनातून तू आम्हाला प्रगट केलंस. धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या वचनाप्रमाणे जगण्यासाठी पुन्हा एक वेळा तू आमचे डोळे उघडलेस. न्यायाचा दिवस अतिशय जवळ येत आहे आणि म्हणून आम्ही स्वतःला परमेश्वर पित्या सुरक्षित ठेवावं, स्वतःला सावध ठेवावं आणि प्रभू तुझ्या वचनानुसार जीवन जगावं असं तू कर. येशूच्या नावाने आमेन. आपण यावेळेला प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आमच्या ऋणास सोडले आहे तशीच तो आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता देवजो बाप याची प्रीती, देवजो पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि शांती, देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांस आणि देवाच्या लेकरांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा, ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. यावेळेला आपण सुगंधी देवा हे गीत गाऊ आणि आजची भक्ती आपण समाप्त करू.